तर बघा, आज आपण गणिताची बेसिक माहिती बघणार आहोत. आजचे लेक्चर हे बेसिक लेक्चर असणार आहे. तर बघा, या बेसिक लेक्चरमध्ये काय करायचं आहे, आता ज्यांनी ज्यांनी गणित विषयाच्या वह्या केल्या त्यांच्यासाठी बघा, सुरुवातीच्या पेजवर काय करायचं आहे, बेसिक लेक्चर आहे. बघा पहा, लेक्चर बेसिक आहे आपलं. तर बघा, बेसिक माहिती आहे. सुरुवातीचं काय करा, जे सुरुवातीचं पेज आहे त्या पेजवर सुरुवातीला पाढे काय तर आपले पाढे. आता हे फर्स्ट पेज जे आहे ना, हे पाढ्यांसाठी ठेवा. कशासाठी ठेवा? पाढ्यांसाठी. यावर पाढे, बरोबर आहे. 1 ते 20 पर्यंत पाढे असले तरीही काही हरकत नाही. 1 ते 20 पर्यंत तुमचे कमीत कमी पेजवर आपले पाढे लिहून ठेवा आपल्या गणिताच्या वहीवर, बरोबर. त्यानंतर लक्षात घ्या, बॅक साईडने मागील पेजवर जर त्याखाली जागा राहत असेल तर तिथे करा, आणि जर नसेल राहत तर समोरच्या पेजवर. तर बघा, इथं वर्ग आणि त्याच्या बाजूला वर्गमूळ, वर्ग आणि वर्गमूळ. वर्ग पण बघा, वर्ग पण 1 ते 20 आणि वर्गमूळ पण 1 ते 20 पर्यंत हे असू द्या. ठीक आहे. तुमच्या फ्रंट पेजवर झाले पाढे, त्याच्यानंतर आपले काय झाले, वर्ग आणि वर्गमूळ. त्याच्यानंतर लगेच समोर पेजवर घन आणि घनमूळ. हे पण 1 ते 10, 1 ते 20 पर्यंत असले तरीही चालतात. 1 ते 10 पर्यंत असले तरी काही हरकत नाही. आता बघा, पाढे तुमच्या सर्वांचे 20 पर्यंत तरी असायला पाहिजे. नसले 20 पर्यंत तरीही 10 पर्यंत तरी असायलाच पाहिजे, बरोबर. चला, सर्वांचे पाढे 10 पर्यंत तरी पाठ असायलाच पाहिजे, बरोबर ना. चला, हे झाले आपले बेसिक. आता आपण बघू, पाढे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, सर्वांचे पाठ असायलाच पाहिजे, मिनिमम 10 पर्यंत तरी असायला पाहिजे. तर आज आपण यामध्ये वर्ग बघणार आहे, वर्ग. ठीक आहे. चला, आता वर्ग, तर पावर वर्ग, बरोबर. चला, टाका हेडिंग वर्ग. आता सुरुवातीला वर्ग म्हणजे काय ते बघून घेऊ, मग त्यानंतर आपण लिखाणकाम सुरू करू. चला, तर वर्ग, वर्ग यालाच आपण स्क्वेअर म्हणतो बाळा, यालाच आपण काय म्हणतो, स्क्वेअर. आता वर्ग म्हणजेच काय, मुळात वर्ग म्हणजे काय, तर अशा पद्धतीने दाखवतात. आता 1चा घातांक 2 आहे, म्हणजे 1च्या डोक्यावर किती आहे, 2. मग आता या 1च्या डोक्यावर 2 आहे, याचा अर्थ काय बघा, समजून घ्या. 1चा वर्ग किती आहे, 2, बरोबर. म्हणजे 1चा वर्ग, 1चा घातांक 2, याला म्हणतो आपण 1चा वर्ग. मग 1च्या डोक्यावर 2 आहे, म्हणजे काय करायचं, या 1ला आपल्याला 2 वेळा लिहायचं आहे, बरोबर. 1ला गुणाकारात किती वेळा लिहायचं आहे, 2 वेळा. मग बघा, 1 गुणिला 1 म्हणजेच 1, म्हणजे आपण म्हणू शकतो की 1चा वर्ग काय असणार आहे, 1 आहे. 1चा वर्ग 1च असतो, बरोबर आहे. चला, त्यानंतर 2, 2चा वर्ग, मग या 2ला सुद्धा काय करायचं आहे, 2 वेळा लिहायचा. 2 गुणिला 2, 2 गुणिला 2 किती, 4, बरोबर. 2 गुणिला 2 4, म्हणजेच काय की या 2चा वर्ग किती आहे, 4. चला, मग 3चा वर्ग किती, आता लिहायची आवश्यकता आहे काय, बरं लिहून घ्या. 3चा वर्ग, 3 गुणिला 3, 3चा वर्ग 9. चला, 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिला 4 16, बरोबर का. चला, 5चा वर्ग, 5 गुणिला 5, बरोबर 25. सर हे असंच लिहायचं का बाळा, ट्रिक्स आहे याची, त्यांच्या ट्रिक्स आहेत. असं लिहायचं नाही, हे सर्वसामान्य पद्धत आहे, बरोबर. हा, ही सर्वसामान्य पद्धत आहे मित्रांनो. बघा, ही पण बघणार आहे आणि आपण ट्रिक्स पण बघणार आहे, बरोबर. चला, तर लक्ष द्या, शेवटपर्यंत टिकून राहा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चला, 6चा वर्ग, 6 गुणिला 6 36. चला, 7चा वर्ग, 7 गुणिला 7 49. तुला 8चा वर्ग, 8 गुणिला 8 किती रे, 64. हा, 9चा म्हणजे 9 गुणिले 9 81, आणि 10चा 10 गुणिले 10, बरोबर 100, बरोबर. चला, आता बघा, 1 गुणिला 1, 1चा वर्ग 1, बरोबर. 2 शून्य लावून द्या, 100. आता हे तुमची सर्वसामान्य पद्धत आहे, परंतु आपल्याला ट्रिक्सनुसार वर्ग काढता आले पाहिजे. परंतु 1 ते 20 पर्यंत तुम्हाला सांगितलं ना वर्ग असू द्या, तर हे लिहून घ्या. ठीक आहे, मी 11 ते 20 पर्यंत पण लिहून देतो, बरोबर. चला, घ्या 11चा वर्ग, घ्या 121, घ्या 12चा वर्ग, घ्या 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग घ्या 196. आता इथे कन्फ्युज होऊ नका, 13चा 169 आहे आणि 14चा 196 आहे. चला, 15चा वर्ग 225,
16चा घ्या 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग घ्या 324, 19चा वर्ग घ्या 361 आणि 20चा वर्ग घ्या 400. बघा 2चा वर्ग 4 आणि 2 शून्य लावून द्या. चला पटापट लिहून घ्या, किंवा याचा फोटो वगैरे काढला तरी हरकत नाही. याचा फोटो वगैरे काढून घ्या, नंतर तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्या. झालं? चला काढला. बरं करू रप आता. हा चला आता हे तुमचे सर्वसामान्य पद्धत. आता ट्रिक्सनुसार बघू. चला टाका हेडिंग, टाका वर्ग काढण्याच्या पद्धती. वर्ग काढण्याच्या पद्धती. हेडिंग टाका वर्ग काढण्याच्या पद्धती. हा वर्ग काढण्याच्या पद्धती. बघा वर्ग काढण्याच्या पद्धतीमध्ये पहिला समजा उदाहरणार्थ 14चा वर्ग काढायचा आहे. वर्ग काढायचा आहे 14चा. त्याचे 3 नियम फॉलो करा. 3 नियम आहेत 3. हा पहिला घ्या शेवटच्या अंकाचा वर्ग. पहिला नियम घ्या शेवटच्या अंकाचा वर्ग. दुसरा घ्या तिघांचा गुणाकार. तिघांचा गुणाकार. व तिसरा घ्या पहिल्या अंकाचा वर्ग. पहिल्या अंकाचा वर्ग. बस या 3 बघा या 3 घटकांच्या आधारावर आपल्याला, या 3 नियमांच्या आधारावर आपल्याला कुठल्याही संख्येचा वर्ग काढता येतो. आता बघा कसा काढतो. चला आता बघा 14चा वर्ग काढायचा ना, मग 14चा वर्ग. चला शेवटचा कोण असते 4 ना. हा शेवटचा 4. मग शेवटचा 4 आहे. चला मग एकूण शेवटचा 4. मग शेवटच्या अंकाचा वर्ग किती आहे बोला बरं. 4चा वर्ग 16. बरोबर आहे. 4चा वर्ग 16 माहिती नाही का. हा 1 ते 10 पर्यंत तुमचे वर्ग माहिती झाला पाहिजे. चला 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81 आणि 10चा 100. हा हे तुमचे वर्ग. चला मग 4चा किती आहे 16 घेतला 16. मग 16चा हातचा 1. बरोबर आहे. तिघांचा गुणाकार 4 1 4, 4 दुने 8, 8 आणि 1 9. काही उरले का नाही. चला 1चा वर्ग म्हणजे पहिल्या अंकाचा वर्ग. 1चा वर्ग 1. चला 14चा वर्ग काय आला 196. तुम्हाला लिहून दिलं तर तुम्ही चेक करू शकता. बरोबर. त्यानंतर आता 15चा घ्या. चला शेवटच्या अंकाचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 कॅरी 2. चला 5 1 5 आणि 5 दुने 10, 10 आणि 2 12, 12शी 2 हाताला 1. चला 1चा वर्ग 1 आणि 1 आणि 1 2. 15चा वर्ग 225. बरोबर. ही झाली तुमची ट्रिक्स. बरोबर. ही काय झाली ट्रिक्स. चला त्यानंतर 17चा काढा. चला 7चा वर्ग 49 कॅरी 4. 7 1 7, 7 2 14, 14 आणि 4. चला बोला 14 आणि 4 18, 18शी 8. चला 1चा वर्ग 1 आणि 1 आणि 1 2. 289. किती 289. चला त्याच्यानंतर 22चा घ्या. 22 चला 22चा 2चा वर्ग 4 आहे का काही याचा नाही. चला तिघांचा गुणाकार बेदुने 4, बेदुने 4 आणि 4 दुने 8, 8शी इथं 8 लिहून घ्या. बरोबर का. कॅरी आहे का काही नाही. मग पहिल्याचा वर्ग. चला 2चा वर्ग 4 झाला 484. 22चा वर्ग असणार आहे. बरोबर का. आहे ना सोपं. चला त्याच्यानंतर 25चा काढा बरं. 5चा 25, 5चा 2, 5 दुने 10 आणि 2, 5 दुने 10, 10 दुनी 20, 20 आणि 2 22, डबल 2 आजचा. चला 2चा वर्ग 4, 2 आणि 2, 2चा वर्ग 4, 4 आणि 2 6, 625. बरोबर का. किती 625. त्याच्यानंतर 32 घ्या. कुठलाही नंबर घ्या ना. 32 घ्या. चला 2चा वर्ग 4. बरोबर का. आजचा आहे का नाही आहे. चला तिघांचा गुणाकार 3 2 6, 6 2 12, 12शी 2 हातचा आला 1. 3चा वर्ग 9. 3चा वर्ग किती 9 आणि 9चा वर्ग सॉरी 9 3 2 लक्ष द्या. त्यानंतर 32चा वर्ग. चला बोला त्यानंतर 32चा वर्ग. चला 2चा वर्ग
4 हातचा आहे का नाही आहे. मग तिघांचा गुणाकार 3 दुने 6 6 दुने 12 12शी 2 कॅरी 1. चला 3चा वर्ग 9 9 आणि 1 10 1024. कोणाचा वर्ग आहे 32चा 1024 बरोबर का. त्याच्यानंतर 45 चला बोला 5चा वर्ग 25 हातचा 2 बरोबर का. चला त्यानंतर तिघांचा गुणाकार 4 5 20 बरोबर का. 4 5 20 20 दुने 40 40 आणि 2 42 कॅरी 4 बरोबर का. चला 4चा वर्ग 16 4चा वर्ग किती 16 16 आणि 4 20 म्हणजे 20 25 कोणाचा वर्ग आहे 45चा बरोबर का. चला तुम्हाला याचे वर्ग काढा बरं तुम्ही 46 49 64 68 या वर्गाचा काय करा तुम्ही हे वर्ग काढा आणि कमेंटमध्ये सांगा किती येतं उत्तराचं बरोबर का. चला काढा बरं. तुम्हाला पहा 46 49 64 68 या पद्धतीने काढा. काहीच नाही थोडाफार 5-6 सेकंदाचा वेळ वाचतो ट्रिक्सने केला तर बरोबर आहे. परंतु ट्रिक्सनेच करा. ट्रिक्सने आपल्याला तिथं वेळच वाचवायचा आहे कारण आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. कोणती स्पर्धा परीक्षा. या स्पर्धा परीक्षामध्ये 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिले तुम्हाला काय करायचे आहे वेळ कव्हर करायची आहे तुमची वेळ वाचवायची आहे आणि दुसरी गोष्ट तुमची वेळेसोबत तुमची अचूकता असली पाहिजे. काय असली पाहिजे अचूकता. म्हणजे वेळेचं आपल्याला नियोजन तर करायचं आहे परंतु वेळेसोबत आपल्याला अचूकता कशी आणता येईल याकडे सुद्धा विशेष लक्ष द्यायचं आहे बरोबर. तरच आपण या स्पर्धेमध्ये कुठेतरी टिकणार आहोत बरोबर. चला आपल्याला पाळेपाठ असणं आवश्यक आहे. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जीवनात पाळेपाठ पाहिजे म्हणजे बरोबर ना. चला 1 ते 10 पर्यंत वर्ग पाठच ठेवा बरोबर. हे ट्रिक्स लागू पडते ठीक आहे. चला काय नियम होते शेवटच्या अंकाचा वर्ग तिघांचा गुणाकार पहिल्या अंकाचा वर्ग बस 3 घटकांच्या आधारावर आपण हे काढू शकतो बरोबर आहे. चला त्यानंतर बघा आता या म्हणजे तुम्हाला लिहून दिले या अंकांचे वर्ग तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहेत बरोबर. त्यानंतर आता अजून जर तुम्हाला हे जर कोणाला जमत नाही तर सर्वसामान्य पद्धत तुमची गोरगरीब पद्धत. चला समजा 14चा वर्ग काढायचा मग 14 गुणिले 14 यानं पण तेच उत्तर येते जे यानं आलं बरं. चला बरं 14चा पाढा येते काय 14चा पाढा नाही बरं 4 चूक 16 अरे 1 4 1 4 1 5 ठीक आहे. चला 1 1 तेच येणार आहे 6 5 4 9 1 10च्या तसा 196 हे बा ठीक आहे. चला समजलं फास्ट होत आहे का नाही ना. चला यानंतर पहा हे झालं आपले वर्ग. हे झाले वर्ग. वर्ग काढण्याच्या पद्धतीमध्ये लिहून घ्या हे नियम लिहून घ्या. शेवटच्या अंकाचा वर्ग तिघांचा गुणाकार पहिल्या अंकाचा वर्ग हे नियम लक्षात असलेच पाहिजे. काही नाही प्रॅक्टिस केल्यानंतर येऊन जाणार. प्रॅक्टिस केली काही नाही शेवटच्या अंकाचा वर्ग घ्यायचा तिघांचा गुणाकार आणि पहिल्या अंकाचा वर्ग या तुमच्या प्रॅक्टिसने काय होणार सराव तुमचा अत्यंत महत्त्वाचा आहे बरोबर. सरावाने कोणतीही गोष्ट साध्य होत असते बरोबर आहे. तुमचा सराव हाच तुमच्यासाठी कुठेतरी खूप मोठं मोलाचं योगदान ठरणार आहे ठीक आहे. परंतु गणित विषय आहे. गणित विषय करत असताना आपल्याला सराव खूप महत्त्वाचा असतो. गणित पाहिलं की येणार असं नाही आहे. तुमचा सराव तुम्हाला भरपूर वेळेस काय करणार महत्त्वपूर्ण ठरणार. म्हणून हे काय करणार याच्या यावर जेवढा तुमचा सराव होईल तेवढा तुमचा सराव काय करणार अत्यंत महत्त्वाचा. चला त्यानंतर हे झालं. आता यानंतर आपण बघणार आहे याचा फोटो वगैरे काढून घ्या. त्याच्यानंतर आता पहा हे वर्ग झाले. आता 1च्या पटीतील वर्ग शेवटी 5 असणार आहे त्यानंतर शेवटी 9 असणार आहे. याची सुद्धा ट्रिक्स असते तर ते ट्रिक्स आपल्याला पाहायचे आहे. बघा हे रप करून घेतो. चला ते पण बघू. चला लिहा एका पेजवर. हा नेक्स्ट पेजवर लिहा. 3 कॉलम करा असे बघा सांगतो असे 3 कॉलम करा बरोबर. चला इथे लिहा 1च्या पटीतील 1च्या पटीतील वर्ग बरोबर आणि लिहा शेवटी 5 असणारे ज्याच्या शेवटी काय असते 5 असते. त्याच्यानंतर 9च्या पटीतील 9च्या पटीतील बरोबर. चला टाकलं. पहिले टाका 1च्या पटीतील दुसरं टाका शेवटी 5 असणारे शेवटी 5 असणारे. तिसरं घ्या 9च्या पटीतील पहा 1च्या पटीतील शेवटी 5 असणारे आणि 9च्या पटीतील
वर्ग, बरोबर आहे. आता पाहू एकच्या पट्टीतील म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित आहे की एकचा वर्ग हा नेहमी एकच असतो, बरोबर. चला 11चा वर्ग, त्यानंतर 111चा वर्ग आणि आता 1111चा वर्ग. सांगा बरं इथपर्यंत येते. आता इकडे टांगे पलटी घोडे फरार. चला 11चा वर्ग पहा 121, हा नॉर्मली तुम्हाला माहिती असायला पाहिजे, बरोबर आहे. आता 111चा वर्ग आता माहिती नाही, मग अशा वेळेस काय करायचं, सोडून देता येते का, नाही देता येत. मग आता हे जे एक दिलेले आहेत हे मोजून घ्या किती आहेत. 1 2 3 किती आहेत, 3 आहेत. मग लिहून घ्या बरं 1 2 3, बरोबर लिहिले. बघा 1 2 3 लिहिले. त्यानंतर शेवटचा अंक सोडून द्या आणि रिटर्न या. चला 3 सोडून द्या, 2 1 लिहून घ्या, 2 1 झाला 111चा वर्ग. आता अशा पद्धतीने 1111चा काढा बरं. किती आहेत, 1 2 3 4 लिहून घ्या. 1 2 3 4 शेवटचा सोडून द्या, 3 2 1 3 2 1. अशा प्रकारे तुम्हाला किती सुद्धा एक आले तरी तुम्हाला आता काढता येतात, बरोबर आहे. तुम्ही काढू शकता. चला या 2 प्रश्न तुम्हाला उत्तर कमेंट करायचं बघा. 1 2 3 4 5 6 कमेंट करून सांगून द्यायचा, उलटी लिहिजा 6 नंबर सोडून. चला आता शेवटी 5 असणार आहे, समजलं का. मोजून घ्यायचे आणि रिटर्न यायचं, बरोबर. चला शेवटी 5 असणारे वर्ग, शेवटी 5 असणारे मग पहा बरं 5चा वर्ग 5च असते. त्यानंतर पहा 15 25 35 65 75 85 95 105. बस याचे वर्ग असे. आता पहा ते ट्रिक्स तर आपली लागू होणारच आहे सुरुवातीची, परंतु आपल्याला अजून सुद्धा शॉर्टकट पद्धतीने जायचं आहे. आता पहा शेवटी 5 ना, इथे काय आहे 5, मग हा जो 5 आहे हा लिहून घ्या. 5 5 25, हा 25 लिहून घ्या, 25 लिहून घेतला. आता बघा या 1च्या समोर अंक कोणता आहे 2, मग याचा गुणाकार करा, बे का बे लावून द्या. 225 चेक करू शकता तुम्ही तिकडून. चला 25चा वर्ग 5चा वर्ग 25 राहणार आहे. 2च्या समोर कोण आहे 3, दोघांचा गुणाकार करा, 3 2 6 625, बरोबर. चला त्यानंतर 5चा वर्ग 25, 3च्या समोरचा अंक कोणता आहे 4, 4 त्रिक 12 1225, बरोबर का. चला 5चा वर्ग 25, 6च्या समोर कोण आहे 7, 6 आणि 7 42 42 25. चला बोला 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25, बरोबर का. या 5चा वर्ग 25. चला 7च्या समोर कोण आहे 8, मग 8 7 56 56 25. चला या तिघांचे उत्तर कमेंट करून सांगा बरं, बरोबर आहे. चला सांगा बरं 10च्या समोर कोण 11, मग 11 गुणिले 10 110, बरोबर. आणि 5चा वर्ग 25. या दोघांचे कमेंट करून मग सांगा बरं उत्तर काय आहे. तुम्हाला कितपत समजलं मला कळू तर द्या. शेवटी 9 असल्याने म्हणजे 9च्या पट्टीतील, ठीक आहे. आता 9च्या पट्टीतील म्हणजे पहा 9चा वर्ग तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 9चा वर्ग काय असतो 81, बरोबर. मग 99चा वर्ग 999चा वर्ग हे तुम्हाला माहित असणं बंधनकारक आहे, बरोबर आहे. चला ट्रिक सांगतो पहा. आता 99चा वर्ग काढायचं म्हटलं थोडा आपल्याला अवघड जाते. मग अशा वेळेस काय करायचं, हा 99 आहे हा कोणाच्या जवळ आहे पहा बरं, हा 100च्या जवळ आहे. कोणाच्या जवळ आहे 100च्या जवळ आहे. मग आता बघा 99 हा 100 पेक्षा कितीने कमी आहे, तो वजा 1 ने कमी आहे, म्हणजे 1 ने काय आहे तो कमी आहे, तर 1 लिहून घ्या इकडे, बरोबर आहे. आता हा 1 ने कमी आहे ना, मग या 99 मधून 1 काय करा वजा करा, मग किती उरते 98, बरोबर आहे. 98 इकडे लिहून घ्या, मध्ये थोडी जागा सोडा, बरोबर. आता बघा झाला. आता आपले पूर्ण 75% संपलेला आहे. फक्त पहा हा 99चा झाला 98 1. आता 2 अंकी संख्येचा वर्ग हा 4 अंकी असतो. इथे काय करा 0 आणा, 0 का बरं, तो आपला कार्यकर्ता आहे. हा जो 0 आहे बाळा हा आपला कार्यकर्ता आहे, आपला काय आहे तो कार्यकर्ता, ठीक आहे. कार्यकर्ता, ठीक आहे. आता पहा कार्यकर्ता आहे, मग आता हा कार्यकर्ता बोलावा इथं 0, मग 99चाच वर्ग काय झाला 9801, काय झाला 9801. त्यानंतर बघा 999, आता 999च्या जवळ कोण आहे 1000, मग 1000पेक्षा किती कमी आहे 1 न, लिहून द्या 1, बरोबर आहे. चला त्यानंतर 999 मधून 1 जर वजा केला तर 998, बरोबर. 200 लावून द्या 1 2 झाला का वर्ग, चला बरं हो का, ठीक आहे. अरे सोपी आहे सर इथं, सोपीच असलं पाहिजे आपल्याला, हे सोपी करता आलं पाहिजे, ती सोपी असते, बरोबर. चला हे झालं आपले आता 1च्या पट्टीतील वर्ग.
शेवटी 5 असणार आहे 9च्या पटीतील. आता इथं आपले वर्ग पण पूर्ण ट्रिकनुसार पाहिले, ठीक आहे. त्यानंतर पटीत आले तर पटीत सुद्धा पाहिले, बरोबर. त्याच्यानंतर आता याचा फोटो वगैरे काढून घ्या. यानंतर आपण जाणार वर्गमूळ काढण्याच्या पद्धती. काय म्हटलं? वर्गमूळ कसे काढतात तर वर्गमूळ काढण्याच्या पद्धती, ठीक आहे. चला हे रफ करून घेऊ आपण. हेडिंग टाका वर्गमूळ काढण्याच्या पद्धती. हेडिंग टाका वर्गमूळ काढण्याच्या पद्धती. वर्गमूळ काढण्याच्या पद्धती. हा वर्गमूळ काढण्याच्या पद्धती. आता वर्गमूळ म्हणजे काय? आता वर्गमूळ म्हणजे काय हाच पहिला प्रश्न आहे आपला. हा वर्गमूळ म्हणजे काय? तर वर्गमूळ म्हणजे काय पहा, लक्षात घ्या. आपण जे बोललो ना की 2चा वर्ग काय होता? 4. 2चा वर्ग काय होता? 4. मग तुम्हाला वर्गमूळ प्रश्न कसा येईल तर असा येईल, वर्गमुळात 4. यालाच आपण काय म्हणतो रूटमध्ये 4. 2चा वर्ग काय होता? 4. म्हणजे या 4चा वर्गमूळ काय असणार आहे? 2. बरोबर का? बघा 2चा वर्ग 4, मग या 4चा वर्गमूळ काय असणार आहे? 2. मग या 4चा वर्गमूळ काय असणार आहे? 2. बरोबर. तसंच आता बघा 1चा वर्ग 1, मग 1चं वर्गमूळ 1च, मग 4चा वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3, 16चा वर्गमूळ 4, 25चा वर्गमूळ 5, 36चा 6, 49चा वर्गमूळ 7, 64चा वर्गमूळ 8, 81चा वर्गमूळ 9 आणि 100चा वर्गमूळ 10. ठीक आहे. परंतु वर्गमूळ दाखवताना आपण हेच नसते, याला म्हणतो आपण वर्गमूळ. वर्गमूळ बरोबर. चला इथे 2 असते, ठीक आहे. इथे काय असते? 2 असते. कधी कधी दाखवत नाहीत, नाही दाखवला तरी काही हरकत नाही, 2च घ्यायचं, समजायचं 2, ठीक आहे. इथे काय असते? 2 असते. आता लक्षात घ्या, आता आपल्याला प्रश्न विचारला वर्गमूळ 169. मग आता 169चे वर्गमूळ काय? 169चे वर्गमूळ काय? हे काय आपले वर्गमूळ आहे. किंवा या उलट प्रश्न विचारतील असा 169चे वर्गमूळ किती? 169चे वर्गमूळ किती? मग लक्षात घ्या, आता बघा सुरुवातीला बघायचं 169च्या शेवटी कोण आहे? 9 आहे. मग आता इकडे बघा बरं, 9 कोणाकोणाच्या शेवटी येतो तर बघा 3च्या येतो आणि बघा 7च्या येतो, 3च्या येतो आणि 7च्या येतो, बरोबर. मग आता लक्षात घ्या, एक तर 3 असेल आणि शेवटी काय असेल? 7 असेल. मग आता बघा 169, आता तुम्हाला माहित आहे की 1चा वर्ग 1 आणि 10चा वर्ग 100, मग 11चा वर्ग 121 आणि 20चा वर्ग काय होते? 400. मग आता बघा 169 हा 121 पेक्षा मोठा आहे, परंतु 400 पेक्षा काय आहे? लहान आहे. म्हणजे हा 11, 12, 13 याच्या लाईनीत आहे, बरोबर. मग इथं 1च्या लाईनीत आहे, म्हणजे इथं 1, इथं म्हणजे हा एक तर 13चा असेल, एक तर 17चा असेल. परंतु आता आपण मधातला मार्ग घेऊ. मग आता 15चा बघू किती आहे. मग 15चा वर्ग तुम्हाला माहित आहे, 15चा वर्ग काय असतो? 15चा वर्ग माहित आहे, ट्रिक काढली ना आपण. 5चा वर्ग 25 आणि 1च्या समोर 2, मग 1 गुणिले 2 2, म्हणजे 15चा वर्ग 225. मग आता 169 ही संख्या पहा बरं, 225 पेक्षा लहान आहे की मोठी आहे? तर लहान आहे, म्हणजे हा वर्ग कोणाचा वर्ग असेल? 13चा. 169 वर्ग 13चा आणि 169चे वर्गमूळ कोण? तर 13. 169चे वर्गमूळ कोण? तर 13. मग 169चं वर्गमूळ किती काढलं? तर 13. कोणाचं वर्गमूळ 169? 13, बरोबर. त्यानंतर आता अजून प्रश्न घ्या की वर्गमुळात 1849, नंतर लक्ष द्या 1849 कोणाचा वर्गमूळ वापर. मग 9 कोणाकोणाची शेवटी आहे? एक तर 3च्या आहे, एक तर 7च्या आहे. मग इथे एक तर 3 आणि एक तर 7, बरोबर का? एक तर 3 एक तर 7. मग आता लक्ष द्या की आता 1849 आहे, मग आपल्याला माहिती आहे 20चा वर्ग 400, 30चा 900, चला 40चा 1600, बरोबर का? 40चा 1600, मग 1600 पेक्षा मोठा आहे ना. मग 50चा
2500. मग आता हा 50 पेक्षा वर्गापेक्षा काय आहे, लहान नंबर आहे, बरोबर. मग याची पंगत किती येशील, 41. मग इथं 4, इथं 4, म्हणजे 43चा किंवा 47चा आहे, बरोबर का. मग त्याला शोधू. मग त्याला 45चा बरोबर किती आहे, 45चा 4 5चा वर्ग 25, 4च्या समोर 5, मग 4 5 20 25. मग 20 25 ही संख्या लहान आहे, 20 25 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे, तर बघा 1849 हे 20 25 पेक्षा काय आहे, म्हणजे 2025 पेक्षा काय आहे, लहान आहे. म्हणजे हा वर्ग कोणाचा असेल, हा कोणाचा वर्ग असेल, 43चा. हा 43चा वर्ग 1849, आणि 1849चा वर्गमूळ किती, 43. म्हणजे 1849 या संख्येचे वर्गमूळ किती आहे, 43 आहे. किती आहे, 43, बरोबर. त्यानंतर आहे 43 आहे, किती आहे, 43, बरोबर. त्यानंतर लक्ष द्या, आता अंडर रूट मध्ये घ्या. अंडर रूट मध्ये 31 36, तुम्हाला विचारलं की 31 36 चे वर्गमूळ किती, सांगा बरं. त्याच्यानंतर 1296, 1296 हे सांगा बरं कोणाचे वर्गमूळ आहे. त्यानंतर 1296 चे वर्गमूळ किती, सांगा बरं कमेंट करून. ठीक आहे. आता 31 36 चे वर्गमूळ, त्यानंतर 1849 आपण काढले, आणि 1296 चे वर्गमूळ किती, या दोन प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा बरं. चला त्याच्यानंतर हे रब करू. चला बघा आता वर्गमुळात 324, वर्गमुळात 324. मग बघा आता शेवटचा अंक काय आहे, 4. मग शेवटचा अंक 4 पहा बघा कोणाच्या कोणाचा आहे, शेवटचा अंक 4 2चा आहे, बरोबर. त्यानंतर 8चा आहे, म्हणजे इथे 2 येणार आणि इथे काय येणार आहे, 8, बरोबर. मग आता 324, आता 1चा वर्ग 1, 10चा वर्ग 100, 11चा वर्ग 121, आणि 20चा वर्ग 400, बरोबर आहे. 20चा वर्ग काय आहे, 400. मग आता बघा 121 पेक्षा मोठा आहे आणि 400 पेक्षा काय आहे, लहान आहे. मग हा 1च्याच पटीत आहे, म्हणजे एक तर 12चा, एक तर 18चा. मग आता आपल्याला निश्चित पाहिजे. मग आता मधातला कोण असते, 15, म्हणजे काय असते, 15. मग 15 पहा बरं, 15चा वर्ग काय आहे, 5चा वर्ग 25, 1च्या समोर 2, मग बे एक बे, म्हणजे 225. आता 324 हा जो नंबर आहे, हा 225 पेक्षा मोठा आहे की लहान आहे, तर मोठा आहे. म्हणजे 15 पेक्षा हा वर्ग काय असणार आहे, मोठा. मग 15 पेक्षा मोठा कोण, 18 आहे. मग हा कोणाचा वर्ग आहे, तर 18चा. तुम्हाला विचारलं की 324चे वर्गमूळ काय आहे, तर 324चे वर्गमूळ काय असणार आहे, 18. काय असणार आहे, 18. त्यानंतर आता थोडा मोठा नंबर घेऊन पाहू आपण, थोडा मोठा नंबर घेऊन पाहू. चला थोडा मोठा नंबर घेऊन पाहू. थोडा मोठा नंबर घेऊ, 1024. का घेऊ बाळा, 1024. ठीक आहे. आता 1024 घेतला, शेवटी काय आहे, 4. मग 4 म्हणजे बाबा 2 किंवा 8. मग इथे एक तर 2, एक तर 8, बरोबर. मग आता आपल्याला माहिती आहे की 20चा वर्ग 400 आहे, नाही. मग 30चा वर्ग बाबा, 30चा वर्ग 900 बसते का, नाही. 30 पेक्षा मोठा आहे. मग 40चा वर्ग 1600, 40चा वर्ग 1600. हा 1600 पेक्षा हे काय आहे, लहान आहे. म्हणजे 31 32, म्हणजे इथं 3ची लाईन आहे. 31 32 33 34 3ची लाईन आहे. ठीक आहे. मग आता हा एक तर 32चा असू शकतो, एक तर 38चा, बरोबर का. चला मग याच्या मधात कोण आपला 35. 35चा वर्ग तुम्हाला माहित आहे, 5चा वर्ग 25. चला 3च्या समोर कोण आहे, 4, 4 त्रिक 12, म्हणजे 12 25. आता 12 25 पेक्षा हा जो इथं नंबर आहे वर्गमुळात, हा लहान असला तर 32चा आहे, आणि मोठा असला तर 38चा आहे. पॉवर लहान आहे की मोठा आहे, 1225 पेक्षा 1024 हा अंक काय आहे, लहान आहे. याचा अर्थ हा 32चा वर्ग आहे. कोणाचा, 32चा. म्हणजे 1024चे वर्गमूळ कोण आहे, तर 32. तर कळतंय का, कळतंय का, 1024चे वर्गमूळ काय आहे, 32. तुम्हाला समजत आहे का, हा समजत आहे का. ठीक आहे. आपण आता अजून थोडा मोठा घेऊन पाहू, एकदम मोठा घेऊन पाहू आता. ठीक आहे. पहा बरं, पहा बरं, मोठा घेऊन पाहू.
बरोबर 56 25. ठीक आहे, हा काय म्हटलं 56 25. बरोबर, आता शेवटचा अंक 25 आहे म्हणजे 100% 5च येणार आहे. इथं 5 आणि इथं पण 5, कारण फक्त 5च्या शेवटी आहे ती. ठीक आहे, 5 5 बरोबर. मग आता 56 25, आता 1600 पेक्षा मोठा आहे. 50चा वर्ग 2500, 60 3600 मोठा आहे. 70 49 80 किती 64. हा 64 पेक्षा 64 6400 पेक्षा 5625 काय लहान आहे, म्हणजे अंदर येऊ शकते. म्हणजे आता ही लाईन कोणाची असेल तर बघा, याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे 71 72. हा इथं 7, इथं पण 7. ठीक आहे, म्हणजे हा कोणाचा आहे 75 आहे, कारण दोन्ही ठिकाणी सारखाच आहे ना, सारखाच आहे म्हणजे 75 आहे. म्हणजे हा कोणाचा वर्गमूळ आहे 75. याचा वर्गमूळ काय आहे 75. पाहून घेऊ, इथं 75चा वर्ग काढा. 5चा वर्ग 25, 7च्या समोर कोण आहे 8, 7 8 56. चला पाहून घ्या, तेच येते. अरे समजलं का? ठीक आहे, बरोबर का? चला आता तुम्ही असे वेगवेगळे काय करा, अंडररूटमध्ये घ्या नंबर की ज्याचा वर्गमूळ निघते आणि काय करा सोडवून पहा. याच पद्धतीने 100% तुम्हाला उत्तर मिळते. ठीक आहे, फक्त सराव केल्याने तुम्हाला काय ते अजून जास्त जोरात काय तुम्हाला करता येईल, म्हणजे फास्ट तुमचा वेळ कमीत कमी वेळेमध्ये लवकर उत्तर काढता येईल, ते पण अचूक उत्तर काढता येईल. बरोबर, फक्त काय करा 1 ते 10 पर्यंत तुमचे वर्गपाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नाही तर कसं होईल की 1 ते 10 पर्यंत पण वर्गपाठ नाही तर मग तू अत्यंत गरीब परिस्थिती होईल, म्हणजे ते सर्वसामान्यपेक्षा पण खाली जाऊ. ठीक आहे, एवढं म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये पाहिजेच तेवढं आपल्याला. 10 पर्यंत पाढेपाठ असले पाहिजे आणि त्यानंतर 10 पर्यंत वर्गपाठ असले पाहिजे, 10 पर्यंत घन पण पाठ असले पाहिजे. याच्यानंतरचा जो आपला व्हिडिओ लेक्चर असणार आहे तो आपला घन आणि घनमूळ असणार आहे. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असली तर कमेंट करून विचारा, उत्तर नक्की भेटून जाईल. ठीक आहे, हरकत नाही. चला त्यानंतर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. स्वराज अकॅडमी अकोला, अकॅडमी अकोला हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठीक आहे, चला तर आजच्या दिवस आपण इथंच थांबूया. तेव्हापर्यंत धन्यवाद.